नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपल्या सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्यासोबत प्रियंका राऊत आहेत, ज्या की आरोमा योगा सेंटरच्या माध्यमातून अनेक महिलांना योगा शिकवतात आणि त्याच्या माध्यमातून अनेक महिलांचे आजार सुद्धा दूर झालेत. त्या आपल्यासोबत आज महिलांचे आरोग्य आणि योगा याबद्दल आपल्याशी गप्पा मारणार आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला पहिला प्रश्न हा की तुम्ही या योगा क्षेत्रामध्ये कसा आलात, तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला घरच्यांचा सुरुवात करताना कशा पद्धतीने सपोर्ट होता? संस्कृती, सर्वात आधी तर तुला पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. खरं तर याची सुरुवात 7 वर्ष आधी झालेली आहे. 7 वर्षापूर्वी माझं वजन डिलिव्हरीनंतर खूपच वाढलं होतं आणि त्यानंतर कुठून वजन कमी करावं या विचारामध्ये मी सगळे सोर्सेस इकडे बघ तिकडे बघ अशा पद्धतीने विचार करत होते की कुठल्या मार्गाने मला वजन चांगलं कमी करता येईल. सो त्यावेळेस असा विचार आला की चला डायटिंग करून बघूया. पण डायटिंग केलं, इकडून तिकडून आपला गुगल गुरु असतो, शोधलं, पण काही फरक नाही झाला. उलट जास्तीची भूक लागायला लागली आणि वजन अजून वाढत गेलं. तर चुकीचं डाएट मिळत गेलं प्रत्येक वेळेस. त्यानंतर ठरवलं की नाही, आता मग एक्सरसाइजच करायची, आपल्याला काही डाएट होत नाही. मग एक्सरसाइजसाठी मी जिम शोधली. पण जिममध्ये गेल्यावरती म्हणजे बाळ नुकतंच अंगावर पीत होतं आणि डिलिव्हरी झालेली होती, तेवढा स्टॅमिना नव्हता आणि जिममधलं वर्कआउट काही मला सहन झालं नाही. आणि त्यानंतर मी म्हटलं हे काही आपल्याला होत नाही आहे, म्हणजे डाएटही होत नाही आहे आणि जिम पण होत नाही आहे. मग आता करायचं काय? मग हळूहळू असा मार्ग मला हवा होता की जेणेकरून माझ्या शरीराला पण ते सहन होईल सगळं आणि माझं वजन पण हळूहळू का होईना पण कमी होईल. असं अगदी घाई नव्हती, पण मला वजन कमी करणं गरजेचं होतं. त्यावेळेस मग मी हळूहळू फिटनेसच्या क्षेत्रात आले आणि स्वतः वर्कआउट वगैरे करायला लागले. माझ्या पद्धतीने न्यूट्रिशनिस्टचा कोर्स केला मी आणि अशा पद्धतीने इंटर्नशिप करत करत माझे वेगवेगळे क्लायंट्स भरपूर जमा झाले माझा रिझल्ट बघून आणि मग त्यांना गाईड करत करत गेले 7 वर्ष मी फिटनेस इंडस्ट्रीमध्येच आहे. आणि त्यानंतर कोविड आला आणि कोविडमध्ये असं झालं की सगळंच बंद, लॉकडाऊन, घरी थांबायला लागलं. मग फिटनेसच्या बॅचेस बंद झाल्या, माझं हेल्थ सेंटर बंद करावं लागलं त्या दरम्यान. आणि त्यानंतर मग घरी बसून काय करायचं, मग त्यावेळेस खूप असं आलं की प्राणायाम करा. मग म्हटलं बघूया तरी प्राणायाम म्हणजे नक्की काय आहे. त्यावेळेस यूट्यूबवरती सर्च केलं. यूट्यूब आपल्या सगळ्यांचं खूप आवडतं गुरु आहे. सो त्याच्यावरती सर्च केलं. पण प्राणायाम बघता बघता एक फिटनेसची आवड असल्यामुळे योगासनं जास्त दिसायला लागली त्याच्यामध्ये. मग योगासने करायची एक हौस असते ना, किंवा आपण बघूया हे पण करून आपल्याला जमतंय का, असे आसन घेऊन बघूया. मग तसं करता करता युट्यूबवरतीच बघून 2-3 आसनं करायचा प्रयत्न केला. पण अक्षरशः पाठ मोडून घेतली आणि मान वगैरे खूप अशी लचकली. एक आठवडा काही मान हलत नव्हती. म्हटलं आपण नको, असं नको शिकायला, एकदम व्यवस्थित आपण याचं रीतसर प्रशिक्षण घेऊया योगाचं. आणि त्यानंतर मी ठरवलं की आता मला याचं रीतसर प्रशिक्षण घ्यायचं आहे. मग नाशिकची योग विद्याधाम गुरुकुल आहे, तिथे मी योग शिक्षिकेचं रीतसर प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर फिटनेस पॅचेस सोबत मी योगा सुरू केला. पण कालांतराने मला असं लक्षात आलं की फिटनेसपेक्षा फक्त जो व्यायाम प्रकार करण्यापेक्षा योगाने जास्त फायदा आहे. म्हणजे तुमचं मानसिकरित्याही तुम्हाला फायदा आहे आणि शारीरिकरित्याही फायदा आहे. सो दोन्ही फायदे आपल्याला योगामध्ये मिळतात. म्हणून मी फक्त माझा कल योगाकडे वळवला आणि जास्त करून आता आपल्या बॅचेस फक्त योगाच्या होतात आणि सर्व बायकांना अशा पद्धतीने फायदा होतो. मग तुम्ही ज्यावेळी नाशिकला क्लासेसला गेला तेव्हा घरच्यांचा सपोर्ट होता, तुमची लहान मुलं पण होती? हा, ज्यावेळेस मला मी ऑनलाईनच केलं. पण त्यावेळेस मला कळलं की आमचे पुढचं ट्रेनिंग आणि परीक्षा नाशिकलाच होणार आहे. त्यावेळेस खूप मोठा प्रश्न पडला की आता लहान मुलं आहे 2, आई पेशंट आहे, असं सोडून जाणार कसं. आणि मिस्टरांना काही तेवढं येत नाही जेवण वगैरे बनवता, आणि जर बनवता आलं तरी एक बाईच असतं ना, माझ्याशिवाय घरातलं कसं होणार, पान हलू शकत नाही असं तो असतं. मग मी विचार केला की एवढं आपण आता ट्रेनिंग घेतलेलं आहे तर शेवटचं फक्त थोडेसं राहिलेलं आहे, मग काय करावं. मग घरी चर्चा केली, मिस्टरांशी, आईशी चर्चा केली. त्यांनी म्हटलं ठीक आहे, आता तू एवढी मेहनत घेतलेली आहेस, थोडक्यासाठी नको व्हायला, आम्ही करतो ॲडजस्ट. आणि मग त्यांनी खूप छान मला सपोर्ट केला. 7 दिवसासाठी मला ट्रेनिंगला पाठवलं तिथे आणि मग मी परीक्षा उत्तमरित्या पास होऊन
इकडे आले आणि त्यानंतर मग मी पुन्हा आपल्या योगाच्या बॅचेस सुरू केल्या. मग योगाच्या बॅचेस सुरू केल्यानंतर तुम्हाला काय अडचणी आल्या का, म्हणजे काय सपोर्ट वगैरे? हा, योगाच्या बॅचेस सुरू केल्या. तर कसं असतं ना, योगा म्हटलं की महिलांना सकाळचीच बॅच हवी असते. एकतर जॉबला जाणाऱ्या महिला असतात, मग त्यांना 6ची बॅच हवी असते किंवा 5ची बॅच हवी असते. आणि मग मला प्रॉब्लेम असा होता की माझ्या मुलांचा शाळेचा टाइम तोच असतो. मग शाळेचा टाइम आणि योगाचे बॅचेस हे एकमेकांमध्ये ओव्हरलॅप व्हायला लागले. मग कुठेतरी एक फोकस देणं थोडंसं मला भाग होतं. मग अशा वेळेस मला खरोखर माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला. आणि मग आता माझे मिस्टर पण मला म्हणजे मुलांना शाळेत रेडी होण्यासाठी वगैरे मदत करतात मुलांना, आणि आई ही थोडंफार किचनचं वगैरे बघते. असं मला जर कुटुंबाचा सपोर्ट नसता तर मी योगाच्या बॅचेस खरं घेऊ शकले नसते. मुलांना वगैरे पाठवल्यानंतर मग मी योगाच्या बॅचेस सुरू करते. योगाचा स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्यावर कशा पद्धतीने परिणाम होतो? खूप होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की योगासनं तर लांब राहील किंवा प्राणायाम लांब राहिला, पण आपण स्वतःसाठी वेळ काढून इथे येतोय 1 तासाचा का होईना, तो आनंदच वेगळा असतो. म्हणजे त्यांना त्याचं समाधान असतं की मी माझ्यासाठी काहीतरी करायला लागलेली आहे, मी माझ्यासाठी वेळ काढायला लागलेली आहे. 24 तासातला मी हा वेळ फक्त माझ्यासाठी राखून ठेवला, तो त्यांना समाधान देऊन जातो. आणि एक महिन्यामध्ये त्यांचं ते समाधानानेच म्हणजे एवढं सुंदर त्यांना मानसिकरित्या आधार मिळतो. इथे आल्यावर एकमेकांशी ओळख होते, मैत्रिणी 4 मैत्रिणी होतात, तुझं कसं आहे माझं कसं आहे शेअरिंग होतं, त्यांचं बॉन्डिंग छान होतं. आणि जसं आपण शाळेत जसं जातो तसं त्यांना एकदम छान वाटतं, इथे मोकळं वाटतं. आणि अशा पद्धतीने ते खुलून जातात. आणि हळूहळू डिप्रेशनमधली आलेली बाई 1 महिन्यानंतर तुम्ही बघाल ते एकदम मोकळी झालेली असते. म्हणजे महिलांचा खूप सपोर्ट आणि ताण तणाव त्यांचा निघून गेलेला आहे सगळा. कारण आपलं इथलं वातावरणच आपण योगाचं असं छान करून घेतो, खेळीमेळीचं असतं. मी असं ऐकलं की तुम्ही कित्येक मुलींचा, महिलांचा PCOD हा जर दूर केलाय, तर मग मासिक पाळी रेग्युलर यावी म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काही माहिती? मासिक पाळी खरं तर इरेग्युलर होण्याचे 2-3 कारणं आहेत, म्हणजे अनियमित होण्याचे. एक तर कधीतरी ते अनुवंशिकही असू शकतं, किंवा लाईफस्टाईल चेंजेस. म्हणजे आत्ताची जीवनशैली बघता इतकी लाईफस्टाईल बदललेली आहे आपली. म्हणजे पूर्वीच्या तुम्ही बघितलं असेल आपली आजी किंवा पणजी यांनी कधी PCOD हा जर कधी पाहिलाच नसेल किंवा ऐकलंही नसेल, मग त्यांना आपण सांगितलं तर हे म्हणतील हे काय आहे तुम्हाला. सो हे जे वेगवेगळे आता आलेले आहेत विकार, PCOD म्हणा, शुगर म्हणा, थायरॉइड म्हणा, संधिवात आहे, किंवा आत्ता लेटेस्ट तुम्ही खूप असं बघताय ब्रेन हॅमरेजचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. हे सगळे लाईफस्टाईलशी रिलेटेड आजार आहेत. आणि आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळेच हे झालेलं आहे हे सगळं. मग PCOD ही त्यातलाच एक आजार आहे जो लाईफस्टाईल बदलल्यामुळे. कारण आता तुम्ही बघाल तर सगळ्या सुखसुविधा घरामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे बाईला तेवढं काम करायलाच लागत नाही. मशीन आहे, घरात कामवाली बाई आहे, कपडे धुवायला बाई आहे, सगळं करायला बाई आहे. किंवा मग बघायला तर वाटप वाटायला लागत नाही, मिक्सर आहे, गॅस आहे. सो बरंचसं काम कमी झालेलं आहे बायकांचं. मग त्या दरम्यान त्यांच्या शरीराच्या ॲक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत. शरीराच्या ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे बरंचसं जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आहे किंवा वजन वाढत चाललेलं आहे. आणि सांधेदुखी सुरू झालेली आहे, संधिवात सुरू झालेला आहे. मग अशा वेळेस लाईफस्टाईल बदलल्यामुळे त्यांना हे PCODचे आजार सुरू होत आहेत. की अगदी लहान म्हणजे 12वी पासूनच हे PCODचे आजार आता आपल्याला जास्त प्रमाणात दिसायला लागलेले आहेत. आणि म्हणजे दुसरं अजून म्हणायला गेलं तर बघा आता सगळं 1 मिनिटावरती आपल्याला अवेलेबल आहे. म्हणजे काही जरा दुखलं की मेडिसिन घ्या. म्हणजे पूर्वी कसं ठीक आहे बाबा सहन करा, मग नंतर बघूया, मग घरातले काही उपचार असतील की लगेचच सेल्फ मेडिकेशन आपण घेऊन मोकळे होतो. किंवा मग भूक लागले, रात्रीचं 2 वाजले तरी झोमॅटो आहे, लगेचच ऑर्डर करून आपण लगेचच घेतो. म्हणजे कुठलंच याला आपल्याला असं बंधन राहिलेलं नाहीये. पूर्वी तशी बंधनं असायची की बाबा 7च्या आधी जेवण व्हायला पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे. आपलं बाहेर पडायचं नाहीये 7च्या नंतर, कारण अंधार असायचा, तेवढे व्हेकल्स नसायचे, ट्रान्सपोर्टेशन नसायचे. आणि मग अशा पद्धतीने चुकीचे लाईफस्टाईल, सतत कम्प्युटर समोर बसणं,
कुठल्याही शरीराला कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नसणं, या पद्धतीमुळे पीसीओडी जास्तीत जास्त वाढलेला आहे. मग मुलींचं पीसीओडी दूर करण्यासाठी तुम्ही काय योगासने घेतली, अजून काय खाण्यापिण्यात वगैरे तुम्ही काय हा केलं? बघा, पीसीओडी किंवा कुठलाही विकार असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या शारीरिक ऍक्टिव्हिटीकडे फक्त तुम्ही फोकस देऊन चालणार नाही, तर तुम्हाला योग्य असं समतोल आहार पण घेणं गरजेचं आहे. सुरुवात तर मी योगासनापासून करते, कारण योगासनं आपल्या योग ग्रंथामध्ये इतकी सुंदर सुंदर आहेत. गर्भाशयावरती दाब येणारी, ताण येणारी, शरीराला ताण देणारी, वजन कमी करणारी, चरबी कमी करणारी अशी वेगवेगळी योगासनं याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये गर्भासनं म्हणा, पवनमुक्तासन आहे किंवा विपरीत करणी आहे, अश्विनी मुद्रा आहे, यासारख्या आसनांमुळे आपल्याला गर्भाशयावरती ते अतिशय सुंदर दाब येतो, ताण येतो आणि त्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत असते. किंवा वेगवेगळ्या मुद्रा आहेत, जसं की योनी मुद्रा आहे, महिलांसाठी अत्यंत सुंदर आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांमुळे नक्कीच गर्भाशयाचे आरोग्य वाढते आणि आपल्याला पीसीओडी सारखे विकार कमी होण्यासाठी मदत होते. मग गर्भवती महिलांसाठी कोणती कोणती योगासने आहेत, काय सांगाल मग तुम्ही? खरं तर ज्यावेळेस गर्भावस्था असते त्यावेळेस 3 टप्पे असतात गर्भावस्थेचे. पहिले 3, त्यानंतर दुसरे 3 आणि शेवटचे 3. सो पहिल्या 3 महिन्यामध्ये स्त्रीला कसं असतं की अशक्तपणा आलेला असतो, हार्मोनल चेंजेस झालेले असतात, मळमळ होत असते, काही खावंसं वाटत नाही आणि काही खाल्ल्यामुळे त्यांना चक्कर वगैरे येत असते. सो अशा वेळेस त्यांना खूप असा व्यायाम किंवा खूप असे योगासने देऊन उपयोग नाहीये. त्यांना जे सहन होईल तीच योगासनं. खरं तर जास्तीत जास्त वॉर्मअप सारखे छोटे छोटे वॉर्मअप किंवा पूरक हालचाली आहे, सूक्ष्म व्यायाम त्यांना पुरेसे आहे. मानेच्या हालचाली, कमरेच्या हालचाली त्या पुरेशा आहेत. त्यांच्याकडून फार असं योगासनं करण्यात काहीच अर्थ नाहीये. छोट्या छोट्या हालचाली द्या, जेणेकरून त्यांचं शरीर हलतं राहील आणि किंवा त्यांना मेडिटेशन जास्त द्या. मेडिटेशननी त्यांचा ताणतणाव कमी होईल. शरीरामध्ये वेगवेगळे बदल त्यांच्यामध्ये येत आहेत, तर त्यांच्यामुळे ते फ्रस्ट्रेट झालेले असतात. सो मेडिटेशन केल्याने, ध्यानधारणा केल्याने त्यांचं जे ताणतणाव आहे तो पण कमी होण्यासाठी मदत होते. ज्यावेळेस दुसरा ट्रायमेस्टर लागतो त्यावेळेस तिमाहीमध्ये त्यावेळेस त्यांना मग छोटी छोटी आसनं आपण देऊ शकतो, जसं की बद्धकोणासन देऊ शकतो, त्रिकोणासन आहे, जे त्यांना सहन होतील अशा पद्धतीने, पृष्ठासन आहे. सो अशा पद्धतीने आणि शेवटच्या मग 3 माहीमध्ये त्यांना मग अगदी हलकी हलकी आसनं, पोटावरती दाब न येणारी आसनं, शवासन, जेणेकरून त्यांचा स्ट्रेस रिलीफ होईल, पाठीला आराम मिळेल, अशा पद्धतीची वेगवेगळी किंवा ताडासन, पूर्ण बॉडी स्ट्रेच होईल, अशा पद्धतीची आपण त्यांना आसनं देऊ शकतो. आणि त्याच्यासोबतच जेवढी तुम्ही आसनं करणार त्याच्यासोबत काहीशी अशी प्राणायाम पण आहे, जसं की भ्रामरी प्राणायाम. त्याच्यामध्ये त्यांचं मन शांत होण्यासाठी मदत होते. किंवा शीतली प्राणायाम, जर उष्णता वाढली असेल तर शीतली प्राणायाम करून त्यांच्या शरीरामधली उष्णता बाहेर काढू शकतो आपण. तर अशा पद्धतीने वेगवेगळे आसनं आणि प्राणायाम याच्यामध्ये आहेत, जे गर्भावस्थेमध्ये आपल्याला मदत करतात. दैनंदिन जीवनात महिलांनी कोणकोणती आसनं करायला पाहिजे, म्हणजे जरी योगाचा क्लास नाही लावला तरी त्यांना माहित पाहिजे त्या गोष्टी, त्याचा फायदा त्यांना कसा होईल? बरोबर. सुरुवात तर आधी महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून थोडासा वेळ काढायचा आहे आणि खूप असं नाही, पण दिवसाचे किमान 40 मिनिटं तरी आपल्याला योगासनांना द्यायचे आहे. 40 मिनिटं हे WHO ने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेले हे कुणालाही म्हणजे सामान्य माणसाने 40 मिनिटं दिवसाचे व्यायामाला द्यावेत. मग त्याच्यात तुम्ही कोणताही व्यायाम करा, पण जर योगासने केली तर त्याच्यामध्ये तुमचा शरीराला ताण तर मिळतो आहे, स्नायू बळकट होत आहेत, इंद्रियांवरती दाब येतोय, ताण येतोय, त्यामुळे आतून त्यांची कार्यक्षमता वाढते, त्यांची इम्युनिटी वाढते आणि त्यांचा ताणतणाव म्हणजे स्ट्रेस कमी होतोय. त्याच्यामुळे वेगवेगळे विकार जे आहेत, जे स्ट्रेसचे रिलेटेड आहेत, ते पण कमी होण्यासाठी मदत होते. मग त्या लोकांनी असं काही नाही की हेच आसन केलं पाहिजे, ते आसन केलं पाहिजे. फक्त आपल्या शरीराची काय कॅपॅसिटी आहे करण्याची, किंवा कोणाला मानेमध्ये गॅप असेल किंवा कमरेत गॅप असेल, गुडघेदुखी आहे, अशा पद्धतीने कुणाला पीसीओडी आहे किंवा नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे पोटाचं, हर्निया आहे, अशा प्रकारचे काही विकार असेल तर त्यांनी फक्त काही आसनांमध्ये काळजी घेण्याची गरज असते. बाकी सगळी आसनं कोणीही केली तरी चालतात, असं त्याला काही मर्यादा नाही आहे. फक्त आपला जो योग ग्रंथ आहे पातंजलमध्ये सांगितलेलं आहे की फक्त 12 वर्षाच्या खालील मुलांनी योगासने करणं
तेवढं काही आवश्यक नाहीये, कारण त्यांची शारीरिक वाढ अजून होतच असते. इंद्रियांची वाढ अजून त्यांची पूर्ण झालेली नसते. त्यामुळे त्यांनी फक्त टाळावा. बाकी विकार असलेल्याने, वृद्ध असलेल्याने सगळ्यांनी योगासनं करणं आवश्यकच आहे. योगासने जशी महत्वाची आहे तसा आहार सुद्धा महत्वाचा आहे. आणि आत्ताच्या मुली बघितलं तर किंवा महिला सुद्धा बाहेरचं खाणं जास्त हे करतात. हा, त्यामुळे मग त्याबद्दल काय सांगाल कसं? खरं तर ज्यावेळेस मी म्हणजे कोणी मला भेटायला येतं की आम्हाला योगा लावायचा आहे आणि मग होईल का मॅडम, म्हणजे 1 महिन्यात माझं 5 किलो वजन कमी होईल का, असं विचारतात. मग मी त्यांना म्हणते तू ये, सुरुवात कर, हळूहळू सुरुवात कर. कारण फक्त योगासन किंवा कुठलाही व्यायाम करा त्याने फक्त तुमचं वजन कमी होणार नाहीये किंवा वजन वाढणार नाहीये किंवा तुम्हाला जी असं म्हणतात की तुम्हाला मेंटेन हवं आहे किंवा आता हल्ली मुलींना हवं असतं फिगर हवी आहे चांगली मेंटेन. सो याच्यासाठी येतात की मला माझ्या भावाचं लग्न आलंय आणि मला आत्ता लगेचच्या लगेच एवढं वजन कमी करून द्या, होणार आहे का मॅडम? नाहीतर कधी कधी सांगतात की मला नकोय, मग दुसरं काहीतरी ऑप्शन शोधते असं. पण खरं तर बघायला गेलं तर जेवढा योगासनं किंवा व्यायाम महत्वाचा आहे तेवढाच आहार तेवढाच महत्वाचा आहे. तुम्हाला 80% आहार तुम्ही काय घेता याला महत्व आहे आणि फक्त 20% योगासने आणि व्यायामाला. मग आहारामध्ये काय घ्यायचं आहे तर तुम्हाला काहीच अवॉइड करायचं नाहीये किंवा हे मी खाणार नाही ते खाणार नाही असं काही करायचं नाहीये. सगळं जेवण जेवायचं आहे, पण एक पोर्शन कंट्रोल असतं. किती जेवायचं आहे ते महत्वाचं आहे, कुठल्या वेळेत जेवायचं आहे ते महत्वाचं आहे. आयुर्वेदाने जसं सांगितलेलं आहे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी की सकाळी सूर्यास्तानंतर सूर्योदयाच्या आधी उठा, संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आधी तुम्ही जेवून घ्या, म्हणजे तुमचा जठराग्नी असतो तो प्रदीप्त झालेला असतो, तुमचं पचन चांगलं होतं. सूर्योदयानंतर जेवल्यानंतर तो थंड झालेला असतो आणि मग आपल्याला पचन चांगलं होत नाही. सो अशा आयुर्वेदातल्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. आपण काय करतो, मॉडर्न गोष्टी करायला जास्त जातो, म्हणजे वेगवेगळे प्रोटीन शेक्स घेणे आणि झटक्यात वजन कमी करणे अशा पद्धतीचं खूप फॅड आलेलं आहे. किंवा मग वेगवेगळे डाएट आहेत, क्रॅश डाएट आहेत, त्याच्यामध्ये एका आठवड्यामध्ये 5-5 किलो वजन कमी करणं अतिशय म्हणजे अनहेल्दी प्रकार आहे तो. हळूहळू जाऊ दे. कसं आहे, आपलं वजन एका दिवसात किंवा एका महिन्यात वाढलेलं नसतं, ते हळूहळू वाढलेलं असतं. आपल्याला शरीराला जे झेपेल त्या पद्धतीने आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आहार तसं बघायला गेलं तर लहान मुलांपासून वृद्धावस्थापर्यंत आहार योग्य आणि समतोल असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही जण म्हणतात की आम्ही फक्त फळांचा आहार घेतो किंवा आम्ही फक्त ज्यूसेस घेतो किंवा आम्ही भात खातच नाही किंवा आम्हाला तेलकट पदार्थ अजिबातच आम्ही बंद केलेले आहेत. तर असं न करता कुठलंही जेवण, कुठलाही पदार्थ पूर्णपणे अवॉइड न करता तो प्रमाणात खाणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये काही विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, ते पण आपल्या शरीराला आवश्यक आहे, ते मिळणं गरजेचं आहे. सो भरपूर असं चुकीच्या पद्धतीने डाएट करणं आपण शक्यतो टाळावं. आणि ज्यांनी न्यूट्रिशनिस्ट आहे, आहारतज्ञ आहेत, त्यांच्याकडून तुम्ही कसा आहार घ्यावा, आपल्या शरीराला कुठला आहार आहे, असं नको की माझ्या मैत्रिणीने हा केलाय म्हणून मलाही तो सूट होईल, असं काही नाहीये. तर तुम्ही तुमच्या शरीराला कुठला सूट होणार आहे तो तुम्ही त्यांना विचारून बघा आणि त्या पद्धतीने तुमचा आहार ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही सध्या कोणकोणते क्लासेस घेताय, किती वयोगटाचे, ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीने घेताय, भविष्यात तुमचे काय प्लॅन्स असणार आहेत? सध्या आपल्याकडे 3 बॅचेस चालतात. 3 ऑफलाईन असतात आणि एक ऑनलाईनची बॅच असते आपली. वयोगट म्हटलं तर 12 वर्षाच्या वरती सगळेजण योगासने करू शकतो. महिलाच, फक्त महिला असतात. मग माझ्याकडे आता एक 17 वर्षाची मुलगी आहे आणि एक 64 वर्षाची पण महिला आहे. असं तर सगळ्या वयोगटाचे आपण योगासने घेतो आणि अतिशय सुंदर, सगळ्यांना छान परिणाम त्याचा आलेला आहे, रिझल्ट मिळालेला आहे. असं काही नाहीये की कोणी करायचं कोणी नाही करायचं, सगळेजण योगासने करू शकतात. महिला दिनानिमित्त आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल योगासनाबद्दल किंवा तसं बघायला गेलं तर खरं तर महिला जी आहे, आपण म्हणतो महिला सक्षमीकरण, महिला दिन वगैरे, खरं तर तसं एवढ्या दिवसात मला कधी जाणवलं नाही. कारण महिला मुळातच सक्षम असते, तिचं अजून किती सक्षमीकरण करणार आहोत आपण. फक्त महिलांनी स्वतःला प्राधान्य थोडंसं देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ती स्वतःला प्राधान्य देईल त्यावेळेस तिला जग प्राधान्य देईल. त्यासाठी
थोडा तरी वेळ आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तिने काढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या घरी पाहुणे येतात किंवा काही कार्यक्रम असतात, लग्न समारंभ असतो, त्यावेळेस जसं आपण वेळ काढतो, सगळ्या गोष्टी बरोबर मॅनेज करतो, त्याच पद्धतीने थोडासा तासभर तरी वेळ तिने जर स्वतःसाठी काढला, तर खरोखर तिचं आरोग्य जर तिने चांगलं राखलं, तर तिच्या कुटुंबाचं पण आरोग्य राखलं जाईल. आपण जसं म्हणतो की मुलगी शिकली प्रगती झाली, त्याच पद्धतीने जर आपल्या घरातली जर बाई आरोग्यवान असेल, निरोगी असेल, तर अख्खं घर निरोगी राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढा, स्वतःच्या आरोग्यासाठी काढा आणि स्वतःला प्राधान्य देणं शिका. धन्यवाद. थँक्यू सो मच ताई, तुम्ही दिलेल्या माहिती आमच्या महिला प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल. थँक्यू. धन्यवाद.